त्यामुळे जळगाव शहरातले कार्यकर्त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की जळगाव शहरात आपली ताकद आहे आणि कार्यकर्ते जर 100-200 कार्यकर्ते हजर असतील तर मला वाटतं योग्य नाही. तर आपापले निरोप पोचा जे आले नसतील त्यांच्याकडे की असं असं भाऊंचं म्हणणं आहे, ते दखल घेतली पाहिजे. आणि रोजचे 400-500 तर लोकांशी आम्ही एंटरटेन करतो सकाळपासून घरी, आणि शहरातले जर 100-150 कार्यकर्ते तर मग शहरामध्ये एवढी ताकद असल्यावर उपयोग काय. त्यामुळे थोडंसं याचे आत्मपरीक्षण सगळ्यांनी करावं. आज 11 वर्ष पूर्ण माननीय मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला झालेले आहे आणि त्यानिमित्तानं देशभर या प्रकारचे कार्यक्रम जे आहेत संवादाचे ते चालू आहे. आणि 11 वर्षातली जी कामगिरी आहे ती जनतेसमोर किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. कारण शेवटी हे 11 वर्ष आणि त्यापूर्वीचे वर्ष याची जर तुलना केली तर अतिशय वेगानं, अतिशय नियोजनपूर्वक, प्रामाणिकतेनं आणि भ्रष्टाचार रहित असं सरकार जे आहे हे 11 वर्षात मोदींच्या नेतृत्वात चाललेलं आहे. आपला मंत्रच आहे की सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजना, गरिबांचं कल्याण, या 3 सूत्री कार्यक्रमावर आपण जे आहे त्या पद्धतीनं मार्गक्रमण करतो आहे. आपण जर सेवा बघितल्या तर आपल्याला एकाच उदाहरणामधून समजेल की काँग्रेसच्या शासनामध्ये ज्याही गोरगरिबांपर्यंत लाभ पोचायचे, सेवा पोचायच्या, त्या सगळ्या कॅशमध्ये पोचायच्या. आणि त्यामध्ये माननीय राजीव गांधीचं आपल्याला आठवतच सगळ्यांना स्टेटमेंट की 1 रुपया पाठवला तर 15 पैसे गरिबापर्यंत पोहोचतात आणि 85 पैसे जे आहेत ते मधले दलाल खातात काँग्रेसचे. हीच एक परिस्थिती होती. पण मोदीजींनी जनधन खाते काढले की ते 50 कोटी आमच्या महिला भगिनी, जे गरीब लोक आहेत त्यांचे खातेच नव्हते, त्यांना बँकही माहीत नव्हती. याच्यामागचं चिंतन समजलं पाहिजे कार्यकर्त्यांनी. फक्त आता हे जनधन खाते काढले झालं एवढं सांगितलं लोकांना समजलं असं नाही आहे. जनधन खाते का काढले त्याच्यामागचं चिंतन लोकांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यामार्फत किंवा आपल्या कार्यकर्त्याला समजायला पाहिजे की जनधन खाते एवढ्यासाठी काढले की 50 कोटी लोक असे होते, म्हणजे 50% जनता की ज्यांचा कधीही पतसंस्था बँकेशी आयुष्यात संबंध आला नाही 2014पर्यंत. बँक काय असते, पतसंस्था काय असते, कर्ज काय असते, काही माहिती नाही. ते 50% जनता त्याच्यापासून अनभिज्ञ होती. आणि मग देशभर कारभार तर चालूच होता, पण 50% लोकच सगळे या बँकिंग व्यवस्थेचा फायदा घ्यायचे आणि तेच पुढे जात होते. काय भेटणार आहे पासबुकाचं, पासबुक काढून राहिले लोकांचं. अरे ज्या लोकांना कधी बँक किंवा पतसंस्थाच माहिती नव्हती, ज्या गरिबांना, त्यांना पासबुक काय असते हेच माहीत नव्हतं, त्या लोकांचे पासबुक काढून दिले. त्यावेळेस लोक मजा घ्यायचे. पण त्यानंतर जेव्हा हळूहळू त्या पासबुकाचं महत्त्व समजायला लागलं, कारण त्याच्या पुढची स्टेप मोदीजींनी घेतली की ज्या ज्या गरिबांपर्यंत योजना पोचतात की ज्या पैशाच्या स्वरूपात पोचायच्या आणि त्यात मोठा भ्रष्टाचार किंवा दलाली व्हायची, मधले लोक खाऊन घ्यायचे पैसे आणि त्या गरिबाच्यामध्ये 10-15% पोचायचे, 85% खाऊन घ्यायचे आणि तो गरिबाच्या हातावर तुऱ्या भेटते, तुरी दिल्यासारखं काम व्हायचं. आणि म्हणून मोदीजींनी निर्णय केला की आता पैसे नगदी नाही तर यांच्या जनधन खात्यामध्येच त्यांचे सगळे जे लाभ असतील ते डायरेक्ट DBT करायचे. DBTचं म्हणजे डायरेक्ट आता आपल्याकडे खात्यामध्ये निराधारचे बी आता आपण निराधारचे पण आता डायरेक्ट DBTच करतोय आपण. आता कोणतेही पैसे, मग आता शेतकऱ्याचे जे 2,000 येतात तेही डायरेक्ट खात्यामध्ये येतात. कोणाला मध्यात मागायला जावं लागतात का तहसीलमध्ये की माझे पैसे द्या, कुठंच नाही, डायरेक्ट बँकेमध्ये जमा होऊन जातात. म्हणजे 1 रुपया वरतून निघाला, 2,000 रुपये वरतून निघाले तर 2,000 रुपये त्या गरिबाच्या खात्यामध्ये जमा होतात. 1 रुपयाही कोणाला खाता येत नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये, कोट्यावधी रुपये गरिबांच्या खात्यामध्ये या 11 वर्षामध्ये, जर आपण आकडा पाहिला तर आकड्यामध्ये मी जाणार नाही, आपल्याला पुस्तकात आपल्याला माहिती आहे, TV वर पाहतो आपण, सगळं पाहतो आपण. कार्यकर्त्यांनी यूट्यूबवर जायला पाहिजे, आपल्या BJPच्या जे आहे मोदीजीचं ॲप पाहायला पाहिजे. माझं भाषण ऐकल्याविषयी तेवढं, कारण कार्यकर्त्यांनी तेवढं तयार असलं पाहिजे. नाही तर मग भाऊ बोलतात तेवढं काहीतरी 2-4 यातलं आपण ध्यानात ठेवून झालं, संपला विषय.
तुम्ही स्वतःही पाहिलं पाहिजे की आपण 30 लाख करोड रुपये या 11 वर्षामध्ये गरिबांच्या खात्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून डायरेक्ट पोहोचलेल्या आहेत. 30 लाख करोड. आता ही रक्कम छोटी नाही आहे. त्यामुळे एक मोठा त्यांच्या जीवनमानामध्ये फरक हा आता पडताना आपल्याला दिसतो आहे. घरकुलाचं आपण पाहतो तर महाराष्ट्रात 30 लाख घरकुल आता या 6 महिन्यात आले आणि त्यानंतरही कोणी घरकुलातून सुटला असेल तर त्याचंही सर्वेक्षण आता 3 जूनपर्यंत आहे. त्या उपरी सुटला असेल तर म्हणजे माझा गरीब हा कोणत्याही जाती धर्माचा असो तो त्याला घर मिळालंच पाहिजे, मोदीचे स्वप्न आहे आणि ते आता पूर्ण होताना दिसत आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन गरिबांच्या याच्यामध्ये राहणीमानात फरक पडला पाहिजे. या दृष्टीकोनातून गरीब कल्याणाचे विविध योजना, महिलांच्या तर आपल्या महिला काही योजना माहिती आहे तुम्हाला 5% माहिती नाही आहेत. आपल्या कार्यकर्त्यालाच कुठं माहिती आहे. इथं आमच्या 3 भगिनी बसले, याला विचारलं तर 2-3 योजना नाही सांगू शकत महिलांच्या. तुम्ही पण नाही, तुम्ही तर एकही सांगू शकाल, एखादी 2. म्हणून कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे. तसं पाहिलं तर तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे की महिलांसाठी काय काय. लखपती दिदी कोणाला माहिती आहे? यातलं कोणाला लखपती दिदी? तुम्हाला तरी माहिती आहे का लखपती दिदी योजना? तुला एकटं माहिती, तू त्याच्यात काम करते म्हणून. बाकी कोणाला माहिती आहे लखपती दिदी? किती योजना आहेत शासनाच्या. पण त्याचा शेवटी कार्यकर्ता काय असतो, पक्ष काय? तर शासनाने मोदीजींनी केलेल्या योजना ह्या गरिबांपर्यंत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जे आहे हे कार्यकर्ता आणि पक्ष असते. पण आपल्याला वेळ पाहिजे. तो वेळ असला तर आपण करू शकतो काम. आणि माझं तर हेही म्हणणं नाही की कार्यकर्त्यांनी 24 तास काम करावं. दिवसातून 1 तास, 1च तास, 1 तासाच्यावर काम करायची आवश्यकताच नाही आहे लोकांसाठी. 1 तासामध्ये एक गरिबाचं काम आपण करून दिलं, 1च तास लागतो की नाही. एका गरिबाचं योजना किंवा या घरामध्ये आज जातो, इथं कोणती कोणती योजना भेटलेली आहे, मग ही योजना राहिलेली आहे, तेवढ्याचं एक काम मी करून देतो, बस 1च तास लागतो रोजचा. 23 तास स्वतःसाठी जगलं पाहिजे. 23 तास स्वतःचे कामं केले पाहिजे. कारण स्वतःचा संसार आहे, स्वतःचे चरितार्थ आहे, सगळे आपलं आहे, ते चालवलं पाहिजे. पण 1 तास जर आपण लोकसेवेसाठी दिला तरच या केंद्र शासनाच्या मोदीजींच्या योजना आणि त्यांचं स्वप्न गरिबांना मजबूत करण्याचं हे पूर्ण होऊ शकतं. जर आपण आपले इथं बसलेल्यापैकी समजा जे आपले आहेत कार्यकर्ते, जर त्यांनाही विचारले की त्यांना कोणती कोणती योजनामध्ये 1 किंवा 2 योजना भेटलीशी नाही एखाद्याला, कमीत कमी 10 योजना अशा आहेत की इथं प्रत्येक जणाला भेटू शकतात. पण आपल्यालाच माहिती नाही आपण दुसऱ्याला काय देणार आहे. त्यामुळे त्या योजनांची माहिती आता तर अवेलेबल आहे. तुम्ही म्हणताल की मग आता आमच्याला द्या कोणत्या कोणत्या. शेकडो वेळेस आपल्याकडे पुस्तक आलेले, शेकडो वेळेस पार्टी पाठवत राहते, योजनेचं पुस्तक, याचं पुस्तक, काय काय कार्यक्रम, काय काय हे केलेलं आहे, सगळं पाठवत राहते. तेही नाही, टेक्नोसेवी आहे तर मोबाईलवर गेलं की मोदी ॲप काढलं की सगळ्या योजना त्या मोदी ॲपमध्ये आहेत. BJP महाराष्ट्राचं पेज काढलं की सगळ्या वेबसाईटवर योजना आहेत. त्या डिपार्टमेंट, त्या याच्या, त्या विभागाच्या, त्या कम्युनिटीच्या सगळ्या योजना आहेत. पण वाचते कोण? कोणीच नाही. म्हणून कमीत कमी कार्यकर्त्यांनी, मी म्हणत नाही पक्ष संघटन चालवणे म्हणजे आता 24 तास कामं करावं लागते, काय प्रेशर आहे बाबा पार्टीचं, पार्टी खूपच कामं सांगते, काहीच सांगत नाही. मी तर असा कार्यकर्ता आहे की मी जास्तीत जास्त मीटिंग घेणे आणि कार्यक्रम घेणे टाळतो. चालले नाही तर आम्हाला तर परेशान व्हावं लागतं, इतके कार्यक्रम आमचे चालू असतात पक्षामध्ये. पण कार्यकर्त्यांनी तकलीफ देत नाही. पण कार्यकर्त्यांनी कमीत कमी ह्या योजनांची माहितीतून एक गरिबाचं काम रोजचं किंवा 2-4 दिवसातून एका गरिबाचं तर काम करू शकतो आपण. आणि तेच तर समाधान आहे शेवटी पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये काम करण्याचं. नाही तर काय कशासाठी काम करतो आपण. ते जर समाधान भेटत नसेल तर मला वाटते की मग तो कार्यकर्ता खऱ्या उद्देशानं, जो उद्देश जे ध्येय भारतीय जनता पार्टीचं त्याच्याशी प्रामाणिक नाही आहे असं मी समजतो. त्याचे उद्देश काही वेगळे असू शकतात. म्हणून याचाही विचार करावा. मी आज काही लंब भाषण देणार नाही, कारण मी आता इथं जे कार्यकर्ते आमचे आहेत त्यातल्या 2-3 जणांना मी इथं बोलवणार आहे. त्यांनी काही ना काहीतरी 11 वर्षातल्या उपलब्धी जी आहेत त्यांनीच समारोप करायचा. मी काय समारोप करणार नाही आहे. मी काही त्याच्यात सगळ्या योजना सांगत आणि काय काय 11 वर्षात झालं आणि हे झालं सगळं सांगू शकतो मी.
पण ते माझी सांगण्याची मला आता कार्यकर्त्याची टेस्ट घ्यायची आहे की मी ज्या कार्यकर्त्याचं नाव घेईन त्या कार्यानं काही ना काहीतरी 2 मिनिटामध्ये मांडायचं आहे. त्याच्या डोक्यात जे असेल ते तयार आहे सगळे, हो की नाही? तुम्ही नाही म्हटलं तरी इथे यावंच लागणार आहे, नाही म्हटलं तरी इथे यावंच लागणार आहे ना नाव घेतल्यानंतर. त्यामुळे मी भाषण समाप्त म्हणजे संपवण्याच्या मार्गावर आहे. समारोप तुमच्याकडून करून घ्यायचा. आज तुम्ही किती तयार आहात? आज फक्त एकाच विषयावर मी बोलणार आहे आणि मग तुमच्याकडून बोलतं करून घेणार आहे. आज या 11 वर्षामध्ये आपण आता रोज टी व्हीवर पाहतो की नाही पाहत? इराण आणि इस्रायलचं युद्ध आपण रोज पाहतो आहे, युक्रेन आणि रशियाचं युद्ध आपण रोज पाहतो आहे टी व्हीवर. कोण कोण पाहत नाही मला सांगा बरं हातवरती करून. ह्या न्यूज कोण पाहिल्या नाहीत हे युद्धाच्या? असं कोणी आहे का इथं बसलेलं की ज्याला युद्ध चालू आहे ते माहीत नाही? सगळ्याला माहिती आहे. काय शिकलो आपण याच्यातून, काय पाहतो आपण युद्धामध्ये? आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध 3 वर्ष झाली युद्ध चालू आहे. रशिया स्वतःला या देशातली या जगातली महाशक्ती समजते, पण एक युक्रेन त्याच्यानं बदलून नाही राहिलं. आणि का तर एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की आज युद्ध करणं सोपी राहिलेलं नाही. आज आपण इराण आणि इस्रायलचं युद्ध पाहतो. इस्रायलवर बोललं जातं की खूप टेक्नॉलॉजी पुढे गेलं, पण इराण आज ज्या पद्धतीनं मिसाईल आणि सगळ्या गोष्टी इराणनं जमा करून ठेवलेल्या आहेत, इराणसुद्धा इस्रायलला बदत नाही. अमेरिकासारखा देश धमकी देऊनही इराण मानायला तयार नाही. म्हणून याचा अर्थ काय की तुम्ही बलाढ्य आणि बलवान असल्याशिवाय तुम्हाला कोणीही तुम्हाला खिचगिंतीत पकडणार नाही. तुम्ही जर बलाढ्य नसले तर मग तुम्हाला कोणीही भाव देणार नाही. आणि मोदीजींनी तेच केलं. 11 वर्षामध्ये आत्मनिर्भर भारतामध्ये संरक्षण खात्यावर एवढं जास्त लक्ष दिलं की या 11 वर्षामध्ये आपण जे सिंदूरमध्ये पाहिलं की ब्रह्मोस मिसाईल जे आहे ते टार्गेटेड ओरिएंटेड, की ते कोणतेही पाकिस्तानचं त्याला अडथळा होऊ शकला नाही, टार्गेटवर पोहोचलं. आणि आज 100 देश असे आहेत की ब्रह्मोस मिसाईल भारताकडून खरेदी करायसाठी कराराच्या मागे आहेत. 3 देशांनी तर आपल्याकडून ब्रह्मोस मिसाईल नेले सुद्धा, फिलिपाईन्स वगैरे देश, इंडोनेशिया या देशांना ब्रह्मोस विकले. आता 100 देश आपल्या ब्रह्मोसची मागणी करतायत. ही परिस्थिती मोदीजींनी की ज्या 14 वर्षापूर्वी म्हणजे 2014 पूर्वी एकही वस्तू संरक्षण युद्धाची जी भारतात बनत नव्हती ती या 11 वर्षामध्ये आज भारत आत्मनिर्भरतेकडे जातोय. आणि जवळपास 60% सामग्री जी आहे ती भारत स्वतःच्या आत्मनिर्भर स्वतः बनवतोय. आज आपण मिसाईल पाहिले तर आकाश मिसाईल, ब्रह्मोस असेल, बरेचसे मिसाईल जे आहेत ते स्वतः भारताचे आहेत. अग्नी असेल, आपण इराणचे मिसाईल पाहतो. जेव्हा आपल्याला समजते की इराणवर ज्याला अंडर इस्टिमेट केलं होतं इस्रायल आणि अमेरिकेनं, ते इस्रायल आज क्षेपणास्त्राच्या भरोशावर त्यांच्या धमकीला घाबरत नाही. त्याच प्रकारची रणनीती भारतानं सुद्धा केली ना. आज आपले विविध ब्रह्मास्त्र, विविध याच्यामध्ये अस्त्रांच्या माध्यमातून आज एक तुम्ही बघा, अमेरिकेला सुद्धा काही प्रमाणात मिलिटरीचे पार्ट आपण आपल्या देशात बनवून अमेरिकन मिलिटरीला देतो आहे, रशियन मिलिटरीला देतो आहे. आणि म्हणून ही 11 वर्षामध्ये ज्या पद्धतीने व्हिजन असते की आपला देश मजबूत जर संरक्षण खात्यामध्ये नसला तर कोणीही आपल्यासोबत गेम करू. आणि म्हणून 11 वर्षामध्ये आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण खातं आपलं जात आहे, जेणेकरून आपला देश सुरक्षित राहिला, देशाचं संरक्षण आपल्याला मजबूतीनं करता आलं तर हा देश जो आहे हा विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आज 4थ्या नंबरची इकॉनॉमी आपण बसतोय जगामधले. मी जेव्हा आता अमेरिकेत होतो, आता तुम्ही नाही पण मी सगळे देश फिरत राहतो. आज भारताबद्दल जे बोलल्या जाते की या जगामध्ये सर्वात जास्त वेगानं वाढणारी आर्थिक व्यवस्था कोणती आहे तर भारत आहे. सगळ्यात वेगानं आर्थिक परिस्थिती भारताची ज्या वेगानं वाढते जगामध्ये कोणत्याच देशाची वाढत नाही आहे. आज रशियाची काय हाल झाली आहे, युद्धामध्ये अटकलेला आहे, त्यामुळे आर्थिक डॉलरा कोलमडला. अमेरिका 4 दिवसापासून धमकी देत आहे इराणला युद्धात उतरायची, पण उतरते आहे का? नाही डायरेक्टली. कारण त्याला मध्ये युद्धात उतरले की त्याची आर्थिक परिस्थिती कमी व्हायला लागली.
इस्रायलची तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून भारत पाकिस्तान जेव्हा सिंदूर ऑपरेशन झालं तर आपण लिमिटेड टार्गेट केलं होतं. भारत कधीही दुसऱ्यावर आक्रमण करत नाही. हे आत्ताची परिस्थिती नाही, आपल्या काय म्हणतात त्याला पारंपरिक पूर्वीपासूनचं जर आकाळलं तर भारत आक्रमणकारी देश नाही आहे. भारतीय संस्कृती कधी आक्रमण करणारी संस्कृती नाही आहे. आणि त्यामुळे जो हमला पहलगाममध्ये झाला त्यानंतर आपल्याला टार्गेटेड फक्त अतिरेकी करायचे. आपल्याला काही पाकिस्तानच्या जनतेवर आक्रमण करायचं, त्यांचा सत्यानाश करायचा नव्हतंच. टार्गेटेड अतिरेकी कॅम्प आणि अतिरेक्यानं उडवणे एवढंच टार्गेट आपण अचीव केलं होतं, ठरवलं होतं. आणि भारतीय वायुसेना मिलिटरी सगळ्यांनी एक प्रकारे इतकं चांगलं ऑपरेशन केलं की 7 तारखेला एकाच वेळेस सगळे अतिरेकी अड्डे आणि अतिरेकी आपण उडवले, ज्या ज्या ठिकाणी जेवढे अवेलेबल होते. आणि सटीक कोणतंही त्यांचं रडार असेल, त्यांच्या डिफेन्स सिस्टीम असेल, कोणतीही डिफेन्स सिस्टीम आपल्याला अडवू शकली नाही. आणि म्हणून आपण आपलं सामर्थ्य दाखवलं आणि तेवढ्याचसाठी दाखवलं की आम्हाला फक्त अतिरेकी आमचे टार्गेट आहेत. आम्हाला पाकिस्तान मिलिटरीशी बी भांडण नाही किंवा आम्हाला पाकिस्तानच्या लोकांशी हे नाही आहे. पण पाकिस्ताननं प्रयत्न केला, तोही आपण हाणून पाडला. मग लोक आता काँग्रेसचे म्हणतात हे थांबले कसे, आणि ट्रम्पनं हे केलं, हे युद्ध थांबवलं. आज तोच मूर्ख माणूस असते की जो युद्ध वर्षानुवर्ष चालवायची इच्छा ठेवत असेल. इच्छा माझी बी असते, पाकिस्तान पाक काश्मीर घेऊन द्या, चालू द्या युद्ध. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये देशाला इकॉनॉमिकली आता पुढे नेतो आहे, जर आपण 3 वर्ष युद्ध लढतो तर आपण कुठे येणार? जो आज देश आपला पुढे जातो, गरिबांना पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून आपले वरचे लोक समजदार आहेत, कुठपर्यंत जायचं आणि कुठं थांबायचं. आपल्याला जेवढी आपली ताकद दाखवली आपण दाखवली जगाला की आम्ही एका मिनिटामध्ये टार्गेट करू शकतो कुठेही, ती दाखवली. आणि जेव्हा आवश्यकता वाढली तर आपण थांबून गेलो, ओके. आणि आपल्या देशावर ते काही करू शकले नाही. आणि म्हणून या पद्धतीची रणनीती, पण त्यात काँग्रेसवाले मूर्खता, मग यांनी आता पाक काश्मीरच का नाही घेतला, आणि पाकिस्तान खलासच करून टाकायला पाहिजे होतं, आणि हिव करून टाकायला पाहिजे होतं, आणि तीव करून टाकायला पाहिजे होतं. आज अमेरिकेची सुद्धा हिंमत होत नाही आहे युद्धामध्ये जाण्याची. रशियाचे हाल आपण पाहतोय की युद्ध 3 वर्ष चाललं, आज रशियाची इकॉनॉमी एकदम डाऊन झाली. मग आपल्या भारताची इकॉनॉमी झपाट्यानं वाढत असताना जेवढं आवश्यक आपल्याला युद्ध करायचं तेवढं आपण केलं. आणि आपण सिंदूर ऑपरेशन बंद केलं नाही हे सुद्धा पाकिस्तानला आणि जगाला ठणकावून सांगितलं की जेव्हाही अतिरेकी कारवाई भारतावर होईल त्यावेळेस आम्ही पुन्हा जबाब देऊ. त्यामुळे आपण तेही ठणकावून सांगितलेलं आहे. आणि आवश्यकता पडली तेव्हा आपण जबाबही देणार आहे. पण ह्या गोष्टीची उकल शेवटी आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये तेच शिकवलेलं आहे की युद्ध, कारण आपण गौतम भगवान बुद्धाचं बी सुद्धा ही भूमी आहे. त्यामुळे तोही आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे की युद्ध नव्हे, बुद्ध, शांतता हाही आपल्यासमोर आहे. म्हणून आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये युद्धाची आपल्याला कुठं गरज भासू नये. पण तो शेवटी एखाद्यानं आता पाकिस्तानकडून खोडसाळपणा केला असतं, मग आपण त्याला उत्तर देण्यास समर्थ आहे हे सुद्धा आपण जगाला दाखवून दिलं. बरं, पाकिस्तानकडून कोण आलं? कोणी नाही. भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं. सर्व पक्षाचे खासदार पूर्ण जगामध्ये फिरले, भूमिका भारताची मांडली. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं रणनीती किंवा रचना जी आहे ती या मोदी गव्हर्नमेंटमध्ये या युद्धात आपण पाहिलेली आहे. आणि आज आपण संरक्षणमध्ये एवढं स्ट्रॉंग होतो आहे. आणि काही गोष्टी अशा असतात की त्या युद्धाच्या वेळेसच माहीत पडतात, मोठं युद्ध झालं तर. आज आपली गुप्त प्रकारे काय काय चालू असेल आपल्या भारतामध्ये हे थोडी आपल्याला सांगणार आहे. बऱ्याच गोष्टी चालू असतील पण त्या आपल्याला आता सध्या काही सांगण्याच्या स्थितीने. जेव्हा काही आता इस्रायलचं किंवा इराणचं तंत्रज्ञान केव्हा माहीत पडलं, जेव्हा युद्ध माहीत पडलं. तेव्हा इराणजवळ किती जखीरा आहे हे केव्हा माहीत पडलं, जेव्हा युद्ध सुरू झालं. आपल्याजवळ काय असेल ते गुप्त असतं, काही गोष्टी त्या काही सांगायच्या नसतात. पण कालच तुम्ही जर बघितलं असेल तर स्वदेशी पाणबुडी नाशक जहाज जे आहे भारतानं स्वदेशात बनवलं आणि परवाच्या दिवशी नेव्हीकडे सुपूर्द केलं की आज त्या जहाजाच्या माध्यमातून आपण कोणतीही पाणबुडीचा शोध 500 किलोमीटरच्या 50 किलोमीटरच्या रेडियसेसमध्ये घेऊ शकतो, ते पाणबुडी नष्ट करू शकतो. ही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतो आहे, हळूहळू आपला सगळा वाढवतो आहे. आणि मला वाटतं की देश जर सुखरूप आणि स्ट्रॉंग करायचा असेल, इकॉनॉमी स्ट्रॉंग करायचं, अर्थकारण स्ट्रॉंग करायचं असेल, देशाचं संरक्षण जे आहे खातं ते अतिशय स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आज आपल्याजवळ न्यूक्लिअर आहे,
त्यामुळे कोणाची ताकद नाही आहे की न्यूक्लिअरची कोणी धमकी देईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक आहे की आपण एक चांगल्या प्रकारच्या पोझिशनमध्ये आहे. आज तुम्ही बघा की भारताची संवेदनशीलता भारतीय लोकांबद्दल, आज इराणमध्ये इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे. या 2 दिवसापासून आपण ऑपरेशन सिंधू चालू केलं. आपले जे मुलं मुली किंवा जे रेसिडेन्शियल जे भारतीय आहेत ते कोणत्याही धर्माचे असो, त्यांना आपण आपल्या स्वदेशामध्ये कोणताच देश इतक्या लवकर करत नाही. आपण त्यांना प्लेन पाठवून आपल्या मुला मुलींना किंवा तिथल्या लोकांना, आपले जे भारतीय आहेत त्यांना आपण आणतो आहे. आज परवाच्या दिवशी काल मला वाटतं विमान आलं, तर सगळ्या काश्मीरचे मुलं मुली, त्याचे जेव्हा स्टेटमेंट आपण ऐकतो तेव्हा भारत काय समजतो की भारत कोणत्याही देशामध्ये युद्ध असलं तरी भारत त्या देशामध्ये जाऊन आपल्या लोकांना सुरक्षितपणे आपल्या देशामध्ये आणू शकतो. ही भारताची आतापर्यंत प्रतिमा आहे. युक्रेन युद्धामध्ये युक्रेन युद्ध थांबवलं म्हणतात, थांबवलंच. 4 तासासाठी युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवावं लागलं दोघांनाही, जोपर्यंत भारतीय बाहेर आपण काढत नाही. त्यांना पॅसेज द्यावा लागला. त्या भागातलं युद्ध बंद करून आपण सगळे युक्रेनमधले लोक आपले फ्लाईटनं आपण सगळे, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे बी आले, कारण त्यांना कोणी नेणारच वालीच नव्हतं. त्यांनी भारताचा झेंडा घेऊन तेही त्याच्यात सोबत सामील झाले आणि त्यांना आपण इथून वापस मग पाकिस्तानमध्ये पाठवलं. ही भारताची संवेदनशीलता आहे. आणि म्हणून याही गोष्टीचं आपण कार्यकर्त्यांनी चिंतन केलं. आपण फक्त वरच्यावर गप्पा करतो, वरच्या हे केलं ते केलं ते केलं, तसं नाही. ते का केलं, प्रत्येक विषयाच्या मागे एक चिंतन आहे. हे घटना घडली किंवा हे केलं ते का केलं, ही योजना आणली ते का आणली, त्याच्या मागे जर चिंतन आहे, त्याच्यावर विचार जर केला कार्यकर्त्यांनी, तर मला वाटतं की देशातला प्रत्येक नागरिक जर आपण त्याच्यामधून समजवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं चिंतन त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, तर एक नागरिक आपल्यासोबत जुळण्यास कुठंही मागे पुढे पाहणार नाही. पण कार्यकर्त्यांना आपण त्या पद्धतीनं आपला कार्यकर्ता झाला पाहिजे. आणि म्हणून मी आता खूप न बोलता काही योजना खूप काही सांगत बसत नाही. सगळ्या योजना सगळ्यांना माहीत असतील असं गृहीत धरतो आणि 2-3 जणांना बोलवतो टेस्टिंगसाठी, म्हणजे त्याच्यावर मला समजून जाते. बाळू नंतर मग बाळू नंतर बोलेल. वरते पाहणं सगळे असे खाली पाहून